आता शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी बातमी ती म्हणजे नाशिकमधून आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये बोगस पीक विम्याचं रॅकेट उघड झालेलं आहे। एने जमिनींवर कांद्याचं पीक दाखवून सरकार आणि विमा कंपन्यांना कोट्यावधींचा चुना लावण्याचा प्रकार समोर आलेला आहे। आता अशा बोगस शेतकऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून एकट्या मालेगाव तालुक्यामध्ये तब्बल 500 हेक्टर जमिनीवर बोगस पीक विमा काढल्याचं उघड झालेलं आहे। 71 शेतकऱ्यांनी 422 हेक्टर जमिनीवर बोगस पीक विमा काढल्याचं पुढे आलं असून संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये 46,500 हेक्टरवर कांदा पिकाचं उत्पादन घेण्यात आलं। मात्र आता मालेगाव जिल्ह्यातल्या प्रकार समोर आल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती जिल्हाभर असण्याचा संशय व्यक्त होतोय। वेगवेगळ्या ठिकाणावरून येणे गट नंबरवर विमा काढल्याचं हे निदर्शनास आलेलं आहे आणि त्यानुसार आपला 500 हेक्टरचा जो काही रिपोर्ट जो आहे तो शासनाला सादर करण्यात आलेला आहे। यावर पुढील कार्यवाही जी आहे तर ती राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला याच्यावरून हे पोर्टलवरून वगळण्यात येतील, जेणेकरून शासनाचा जो काही विमा हप्ता जो दिला गेलेला आहे तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होईल। तर कशाच्या आधारे हा घोटाळा झालेला आहे आपण पाहूयात। 71 शेतकऱ्यांनी कांद्याचा पीक विमा काढला। ,422 हेक्टर जमिनीवर कांदा असल्याचं त्यांनी दाखवलं। सीएसटी सेंटर चालवणाऱ्यांना हाताशी धरलं। एने जमिनीवर कांद्याचा पीक विमा कशा पद्धतीने काढत हे संपूर्ण रॅकेट उघड झालेले आपण पाहतोय। बोगस पीक विमा हा काढण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांनी जमिनीवर कांदा पिकवला असं दाखवून हा पीक विमा काढलेला आहे। कांद्याच्या नावाखाली बोगस पीक विमाचं रॅकेट सुद्धा उघडकीस आलेलं आहे। शेतामध्ये पीक नसताना सुद्धा विमा काढल्याचं उघड झालंय आणि एकट्या मालेगावामध्ये जवळपास 500 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर असा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे जोडले गेलेले आहेत। अभिजित, हे संपूर्ण प्रकरण काय आहे? 1 रुपयात पीक विमा काढण्याची जी योजना होती त्या योजनेमध्ये जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी खरं तर पीक विमा योजनेचा लाभ घेतलेला आहे। मात्र ही जी प्रक्रिया आहे सीएससी सेंटर किंवा ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन शेतकरी जे आहे ते 7/12 उतारा, आधार कार्ड आणि अन्य काही डिटेल्स त्या ठिकाणी सीएससी सेंटर चालकाकडून ते फॉर्म भरून घेतला जातो आणि ती नोंदणी केली जाते। त्यामुळे प्रत्यक्षात शासनाचे अधिकारी किंवा कर्मचारी त्या ठिकाणी त्या शेतामध्ये खरोखर कांदा किंवा अन्य कुठलं पीक त्याची पेरणी केली गेली आहे का याची तपासणी सहसा होत नाही। त्यामुळे सर्रासपणे अशा पद्धतीने हे पीक विम्याचे अर्ज जे आहे ते भरण्यात आलेले होते। विशेष म्हणजे काही ठिकाणी आपण पाहणी केली त्यामध्ये अगदी ज्या जागेवर पीक विमा काढण्यात आलेला आहे त्या जागेवर एक कंपनी उभी आहे। एका ठिकाणी तर चक्क पेट्रोल पंपाच्या जागेवरच कांद्याचा पीक विमा उतरवण्यात आलेला होता। अशा पद्धतीने वेगवेगळ्या घटना ज्या आहेत त्या मालेगाव, चांदवड तालुक्यामध्ये आता समोर येऊ लागलेल्या आहेत। विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांची खरं तर जमीनच नाहीये, मात्र त्यांनी काही एने प्लॉटवर त्या ठिकाणी शेती आणि पिकं दाखवून त्याची देखील पीक विमा जो आहे तो काढण्यात आलेला होता। त्यामुळे असे प्रकार जे आहे ते आता एकटा मालेगाव तालुक्यातच नाही तर जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी उघडकीस येऊ लागलेले आहेत। आणि आपण जर विचार केला तर या घोटाळ्याची व्याप्ती जी आहे ती हजारो हेक्टर क्षेत्रापर्यंत वाढण्याची देखील शक्यता आहे। कृषी विभागाने आता या सगळ्या संदर्भामध्ये चौकशी सुरू केलेली आहे आणि प्रत्यक्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी त्या शेतामध्ये त्या गट नंबरवर ते पीक आहे का याची देखील आता चौकशी आणि तपासणी सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या सगळ्या घोटाळ्याची व्याप्ती जी आहे ती आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि या माध्यमातून हजारो कोटींची फसवणूक जी आहे ती शासनाची झालेली आपल्याला या सगळ्या प्रकरणांवरून लक्षात येईल। केवळ नाशिकच नाही तर राज्यामध्ये अन्य जिल्ह्यांमध्ये देखील अशाच पद्धतीने सीएससी सेंटर चालकांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात बोगस पीक विमा काढण्यात आल्याचे देखील प्रकरण आता समोर येत आहे। त्यामुळे आता नेमकं या सगळ्या संदर्भामध्ये राज्य सरकार आणि केंद्र प्रशासनाकडून यावर काय कठोर कारवाई करण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर कांद्याच्या नावाखाली बोगस पीक विम्याचं रॅकेट, शेतामध्ये पीक नसताना सुद्धा विमा काढल्याचं उघड झालेलं आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी अजय सोनावणे यांनी घेतलेला आढावा सुद्धा आपण पाहूयात। पीक विमा यामध्ये अनेक ठिकाणी बोगस पीक विमा काढल्या गेल्याचे प्रकरण आता उघडीस येऊ लागले। मालेगाव पाठोपाठ
चांदवडमध्ये 2 ठिकाणी पीक विमा काढला गेलेला, मात्र प्रत्यक्षात त्या जागेवरती कुठल्याही प्रकारचं पीक नसल्याचं समोर आलेले. मी आता चांदवडच्या अशा एका ठिकाणी आहे ज्या ठिकाणी 80 हेक्टरवरती जवळपास जे आहे कांद्याचं उत्पादन घेतलं गेलं, मात्र प्रत्यक्षात आपण जेव्हा इथं आलो होतो तेव्हा या ठिकाणी पेट्रोल पंप असल्याचं निदर्शनास आलेले. एकंदरीतच बघायला गेलं तर चांदवड तालुक्यामध्ये दुगाव आणि आडगाव या ठिकाणामध्ये या ज्या आहे इथे जे शेतकरी आहे त्यांनी हे केले. त्यामुळे आम्ही मागे घ्यायचा प्रयत्न केला असता त्यावेळेला CSC सेंटरमध्ये कदाचित त्याच्या क्षेत्राचा नंबर जो आहे तो चुकला असावा असं ते सांगण्यात आलेले. एकंदरीत बघायला गेलं तर ही व्याप्ती मोठी आहे आणि ही राज्यामध्येच सगळीकडे असल्याचं समजतंय. एकंदर बघायला गेलं तर आता सरकार यावर काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. अजय सोनवणे, साम TV, चांदवड.